नमस्कार मंडळी, मी वर्षा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे सिंपल आणि टेस्टी मटार राईस. त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे. अख्खे मसाले घेतलेले आहेत, मिरची घेतलेली आहे, टमॅटो आणि अद्रक लसूण, जिरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथे मी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. इथे उभा चिरून कांदा घेतलेला आहे आणि बटाटे आणि मटार घेतलेले आहे. आता हे आपल्याला वाटायचं आहे आणि ते आपल्याला फोडणी द्यायची आहे. मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यामध्ये आता मी 3 ते 4 चम्मच तुमच्या अंदाजे असं तेल टाकायचं आहे. छान तेल तापवून घ्यायचं कडक. त्यानंतर आपल्याला यामध्ये राय टाकायची, राय जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आहे आणि पूर्ण आपल्याला छान कडक फोडणी द्यायची आहे. कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. त्यानंतर कांदा छान सोनेरी कलर येईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे छान असा सोनेरी कलरसुद्धा आलेला आहे. त्यानंतर जे मी वाटून घेतलेलं होतं ते आता यामध्ये ॲड करायचं आहे. छान हेवी पूर्ण वाटण मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इझी आणि झटपट आणि टेस्टी होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. छान असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि मी इथे पुलाव मसाला घेतलेला आहे, व्हेज पुलाव, तो यामध्ये मी ॲड करत आहे. अशा प्रकारे सर्व आपल्याला तेल सुटोपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. तेल छान सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मटार आणि जे बटाटे होते ते यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे. हेही छान 5 मिनटं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये, पूर्ण मसाल्यामध्ये. त्यानंतर इथे मी 10 मिनटं तांदूळ भिजवले होते ते यामध्ये ॲड करायचे. हे पण छान आपल्याला 5 मिनटं मिक्स करून सर्व छान परतून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तांदूळ 10 मिनटं भिजवल्याने एकदम असा मोकळा होतो. त्यामुळे आधी तांदूळ धुवून 10 मिनटं भिजवून घ्यायचं. आता इथे अंदाजे पाणी टाकायचं आहे आणि मीठ टाकून एक उकळ काढून घ्यायची आहे आपल्याला. छान अशी उकळी आलेली आहे. आता झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. बघू शकता आपला मटार राईस रेडी आहे. मस्त असं छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे. अशा प्रकारे मी गार्निश केलेला आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.